नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरजन्य परिस्थिती। रविवारी गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये 4000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, ज्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासनाने गोदाकाठी असलेल्या दुकानदारांना तत्काळ हलवण्याचे आदेश दिले आहेत आणि गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक नाशिककरांनी पूरग्रस्त परिसर पाहण्यासाठी गर्दी केली आहे। पाऊस आणि गंगापूर धरणाच्या पाणी विसर्गामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे। पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन दल तयारीत आहेत आणि आवश्यक त्या उपाययोजना राबवत आहेत। नागरिकांनी विनाकारण पूरग्रस्त भागात जाण्याचे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे। पाऊस आणि धरणातील पाण्याचा विसर्ग नियंत्रणात येईपर्यंत सतर्कता बाळगण्याची गरज आहे। सभी मुझ को पानी निकलना